नमस्कार. या अगोदरच्या भागामध्ये आपण द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड या पाठामधला जे पृथ्वीचे थर आहेत, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, यामधला आपण जो लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर, शिलावरण आणि वातावरण हे जे भाग आहेत, हे भाग आपण यापूर्वीच्या भागामध्ये अभ्यासलेले आहेत. त्यानंतरचा जो स्पियर आहे, जो आवरण आहे पृथ्वीवरचं, ते म्हणजे द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे, त्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम रेअर. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जातो, तसं तसं पृथ्वीवरचं हवामान जे आहे ते कमी कमी होत जातं. द ॲटमॉस्फिअर कन्सिस्ट ऑफ ए मिक्सचर ऑफ गॅसेस. वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू मिसळलेले आहेत, नेमली नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड यासारखे वायू वातावरणामध्ये आहेत. देर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. याचबरोबर दुसरे सुद्धा वायू आहेत जे की ज्यांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. द लेयर ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. या पृथ्वीवरच्या वातावरणामध्ये जे थर आहेत, त्या थरांना काय म्हणतात तर ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, मिसोस्फिअर म्हणजे मध्यांबर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर म्हणजेच बाह्यांबर. ट्रोपोस्फिअर, तपांबर, स्ट्रॅटोस्फिअर, स्थितांबर, मिसोस्फिअर, मध्यांबर, आयनोस्फिअर, आयनांबर अँड एक्झोस्फिअर बाह्यांबर अशा प्रकारचे या वातावरणाचे प्रकार पडत असतात. द लेयर दॅट एक्सटेंड फ्रॉम द अर्थ सरफेस टू हाईट ऑफ अबाउट 30 किलोमीटर इज कॉल्ड ट्रोपोस्फिअर. पृथ्वीच्या वातावरणापासून 13 किलोमीटरपर्यंतचा जो थर आहे वातावरणाचा, त्या थराला काय म्हटलं जातं? ट्रोपोस्फिअर. म्हणजेच या थराला पृथ्वीपासून हा जो थर आहे तो 13 किलोमीटरपर्यंतचा जो थर आहे, तो थर म्हणजे ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर म्हणजेच तपांबर. ट्रोपोस्फिअर, तपांबर. द कंडिशन इन द ट्रोपोस्फिअर चेंज कंटिन्युअसली. तपांबर यामधील जे परिस्थिती असते वातावरणाची, ती सतत बदलत असते. द कंडिशन इन द ट्रोपोस्फिअर कंटिन्युअसली चेंजेस. दे अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि या वातावरणाच्या बदलाचा परिणाम हा सजीवांच्या जीवनमानावर होत असतो. द सरफेस ऑफ द अर्थ गेट्स हीटेड ड्यू टू हीट रिसिव्ह फ्रॉम द सन. पृथ्वीवरचा जो पृष्ठभाग आहे तो सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेमुळे गरम होत असतो. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. आणि म्हणून पृथ्वीच्या ज्या पृष्ठभागाच्या जवळची जी हवा आहे, ती हवा कशी असते? गरम हवा असते. ॲज वी गो हायर इन द ट्रोपोस्फिअर इट बिकम्स कूलर. आपण जसं जसं या ट्रोपोस्फिअरच्या वरपर्यंत जाऊ, तसं तसं ही हवा जी आहे, ती हवा थंड होत गेलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी almost all the water vapor
इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. पाण्याचे जे कण आहेत, बाष्प आहेत, ते सुद्धा कुठे असतात? ऑलमोस्ट इन द ट्रोपोस्फिअर, या तपांबरामध्ये असतात. दॅट इज वाय ऑल वेदर रिलेटेड फेनॉमेना सच ॲज फॉर्मेशन ऑफ क्लाउड, रेन, फॉग, वाइंड्स अँड स्ट्रॉम्स टेक प्लेस इन द ट्रोपोस्फिअर. वातावरणाविषयक ज्या ज्या काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी कुठे घडत असतात? या ट्रोपोस्फिअरमध्ये घडत असतात, म्हणजे तपांबरामध्ये घडत असतात. द एअर ऑन हाय माउंटन इज रेअर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जशा प्रकारची हवा असते, त्यापेक्षा कमी हवा ही पर्वतावरच्या भागामध्ये असते. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट ऑफ द ट्रोपोस्फिअर. देअर द एअर इज व्हेरी रेअर. ट्रोपोस्फिअरच्या वरल्या भागामध्ये विमानही उडत असतात आणि त्या ठिकाणी काय असतं? हवा ही कशी असते? कमी असते. देअरफॉर अरेंजमेंट हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट पॅसेंजर गेट इनफ एअर फॉर ब्रिदिंग. आणि म्हणून या विमानं कुठून उडत असतात? या ट्रोपोस्फिअरच्या वरल्या भागामधून उडतात आणि तिथं हवेचे प्रमाण कसं असतं? कमी असतं. त्यामुळे विमानामध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी हवेची व्यवस्था केलेली असते, ऑक्सिजनची व्यवस्था केलेली असते. त्यानंतर बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू अ हाईट ऑफ अबाउट 50 किलोमीटर फॉर द अर्थ इज द लेअर कॉल्ड स्ट्रॅटोस्फिअर. ट्रोपोस्फिअरच्या वर, तपांबराच्या वर आणि पृथ्वीपासून अबाउट 50 किलोमीटर्स जो थर आहे, तो थर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. त्यालाच आपण म्हणतो स्थितांबर. हा थर पृथ्वीपासून 50 किलोमीटर उंचीवर आढळतो. इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ गॅस कॉल्ड ओझोन. या ट्रोपोस्फिअरच्या जो खाली भाग आहे, या ठिकाणी ओझोनचा थर ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर यांच्यामध्ये, तपांबर आणि स्थितांबर यांच्यामध्ये एक ओझोन गॅसेसचा एक थर आहे आणि त्या गॅसेसच्या थराला काय म्हटलं जातं? ओझोनचा थर असं म्हटलं जातं. अँड ओझोन लेअर ॲब्झॉर्ब्स हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द रेज ऑफ सन. ही सूर्यापासून येणारी धोकादायक जी किरणं आहेत, ती किरणं शोषून घेण्याचं कार्य हे कोण करत असतं? या ओझोन लेयर्समध्ये होत असतं. या ठिकाणी अर्थ ॲटमॉस्फिअर यामध्ये थर दिलेले आहेत. ट्रोपोस्फिअर, तपांबर, पृथ्वीपासून सुमारे 13 किलोमीटर उंचीवर हा थर आहे आणि या थरामध्ये आपल्याला सजीव सृष्टी असलेली आढळून येते. त्यानंतरचा थर आहे तो म्हणजे स्ट्रोपोस्फिअर, स्थितांबर. पृथ्वीपासून सुमारे 50 किलोमीटरचा हा थर आहे. त्यानंतर आहे मिसोस्फिअर म्हणजे मध्यांबर. त्यानंतर आहे आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. अशा प्रकारे पृथ्वीच्या जे ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअरचे हे 5 स्फिअर्स परत आपल्याला पडलेले दिसून येतात. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. यानंतरचा पुढला जो भाग आहे तो म्हणजे हाऊ डज इट रेन. पाऊस कसा पडतो.
हाऊ डज इट रेन? पाऊस कसा पडतो? वॉटर ऑन द अर्थ इव्हॅपरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. पृथ्वीवरचं जे पाणी आहे, हे पृथ्वीवरचं पाणी उष्णतेमुळं, सूर्याच्या किरणांमुळं सतत काय होत असतं, त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होत असतं. वॉटर that has percolated into the soil also evaporate due to the heat and enters the atmosphere. जमिनीत जिरलेलं पाणी सुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणामध्ये मिसळलं जातं. ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर, इट रायझेस हाय अप टू इन द ॲटमॉस्फिअर. आणि हवेपेक्षा हे पाण्याचे जे वेपर्स बाष्प आहेत हे हलके असल्यामुळे ते वातावरणाच्या वरल्या थरामध्ये जातात. ॲज इट गो हायर इट कूल्स अँड कंडेन्स फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. आणि जसं ते वातावरणाच्या वरल्या थरामध्ये जातात ते काय होतात, थंड होतात आणि त्यांचं रूपांतर छोट्या छोट्या पाण्याच्या कणामध्ये होत असतं. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड. आणि या छोट्या छोट्या लहान लहान जे ड्रॉपलेट्स असतात, कण असतात पाण्याचे, ते वातावरणामध्ये फिरत असतात आणि त्यानंतर ते सर्व एकत्र येऊन त्यांच्यापासून काय तयार होतं, दे फॉर्मिंग द क्लाउड्स. देअर स्मॉल ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप्स विच आर हेवी, दे कॅनॉट फ्लोट. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि अशा प्रकारे अनेक जे पाण्याचे कण आहेत ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर काय होतात, ते जाड होतात आणि जाड झाल्यानंतर ते ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये तरंगतात का, तर तरंगत नाहीत, तर ते पावसाच्या रूपामध्ये जमिनीवर येतात. दिस रेन वॉटर फॉल्स इन टू रील, स्ट्रीम्स, रिव्हर अँड फायनली इन टू द सी. आणि हेच पावसाचं पाणी पडून आपल्याला कुठं मिळतं, समुद्रामध्ये, नद्यामध्ये, ओढे, ओहळ, नद्या यामधून ते कुठं जास्त असतं, शेवटी समुद्राला जातं. आईस इन द स्नो कवर्ड रिजन आल्सो मेल्ट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन फायनली फ्लो इन टू द रिव्हर्स. आणि हे सगळं पाणी जे आहे ते कुठं जात असतं, समुद्राला जाऊन मिळत असतं. दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल go on in a continuous cycle is known as water cycle in nature. ही जी निसर्गामुळे जी प्रक्रिया आहे, ही बाष्पीभवनाची प्रक्रिया, संगणनाची प्रक्रिया आणि पर्जन्याची प्रक्रिया, ही प्रक्रिया सतत होत असते. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, दिस प्रोसेस इज नोन ॲज द वॉटर सायकल. इथं आपल्याला जलचक्र, वॉटर सायकलचं इथं आपल्याला इमेज दिली आहे बघा. या ठिकाणी नदी, समुद्र, जमिनीचं पाणी इव्हॅपरेट होत असतं, त्याचं बाष्पामध्ये रूपांतर, ढगामध्ये रूपांतर होतं. त्याबरोबर ते परत ते ढगाचे मोठे ढग तयार होऊन त्याचं रूपांतर पावसामध्ये होत असतं. ते परत नदी, नाले, ओहळ याद्वारे ते पाणी परत समुद्राला येऊन मिळत असतं. त्याचं परत दिस इज द वॉटर सायकल ऑन द अर्थ. दिस कॉल्ड द वॉटर सायकल इन नेचर. याला निसर्गातलं जलचक्र असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट, द बायोस्फिअर. आता तुम्हाला सांगितलं, मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की 3 स्पियर आहेत, आवरण आहेत पृथ्वीवर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. वातावरण, जलावरण आणि शिलावरण हे 3 स्पियर्स पृथ्वीवर आढळून येतात यामध्ये. आणि द ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर टुगेदर फॉर्म बायोस्फिअर. वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तिघांचं मिळून काय तयार होत असतं, जीवावरण तयार होत असतं. देअर आर इन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. पृथ्वीवर प्रचंड असंख्य अशा प्रमाणात सजीव आहेत. द व्हेरियस रिजन ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज.
सम रिजन आर ऑलवेज कवर्ड विथ आईस वाईल अदर हॅव हॉट क्लायमेट. पृथ्वीवर अनेक प्रकारचं वातावरण आहे. काही ठिकाणी बर्फ पडत असतो तर काही ठिकाणी अतिशय उष्ण असं वातावरण आहे. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर. काही ठिकाणी पर्वतीय भाग आहे तर काही ठिकाणी सपाट जमीन आहे. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल अदर्स आर डेझर्ट. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी पाण्याच्या अभावी दुष्काळ पडलेला आहे, वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती आपल्याला पृथ्वीवर आढळून येत असते. देर आर साल्टी सीज अँड ओशन्स अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक्स. काही खारे पाण्याचे समुद्र आहेत तर काही गोड्या पाण्याची तलाव सरोवर सुद्धा आपल्याला आढळून येतात. द ओशन्स इज शॉलो नियर द कोस्ट बट अवे फ्रॉम द कोस्टलाईन. द ओशन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. किनारपट्टीच्या भागामध्ये समुद्र हे कसे असतात, उथळ असतात, परंतु जसं जसं आपण किनाऱ्यापासून दूर जाऊ तसं तसं ते समुद्राची खोली ही कशी होत जाते, समुद्राची खोली ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. We see great variety in living things that inhabit these different region. आणि आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजीवांमध्ये जी विविधता आहे ती आपल्याला आढळून आलेली दिसून येते. द पोलर बियर इज सीन ओनली इन स्नोबर्न पोलार रिजन्स. जे ध्रुवीय बर्फाळ प्रदेशातले जे ध्रुवीय अस्वल आहेत ते फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळून येतात. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड कांगारूज आर फाउंड इन ओनली ऑस्ट्रेलिया. झेब्रासारखा प्राणी आफ्रिकेमध्येच आढळून येतो तर कांगारूसारखा प्राणी हा कुठं आढळून येतो, ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो. दीज ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन्स. हे प्राणी दुसऱ्या कुठल्याही भागामध्ये आढळून येत नाही. एलिफंट्स अँड लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. हत्ती, सिंह यासारखे प्राणी उष्ण हवामानामध्ये आढळून येतात. त्याच पद्धतीने वनस्पतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आढळून येते. प्लांट्स इन ऑल दीज डिफरंट रिजन्स आल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. दिस व्हरायटी is characteristics of those different regions. Many different kinds of plants, animals and microorganisms are found everywhere on the earth. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव जसे की सूक्ष्मजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, हे सर्व पृथ्वीवर आढळून येत असतात. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, वनस्पती आहेत, अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव सुद्धा आढळून येतात. कुठे कुठे आढळतात हे? दे फाउंड ऑन द लँड, इन वॉटर अँड इन द एअर. ते जमिनीवर आढळतात, पाण्यामध्ये आढळतात आणि हवेमध्ये सुद्धा आढळतात. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. सजीव हे वातावरणातल्या तिन्ही थरामध्ये आढळतात. लिथोस्फिअरमध्ये आढळतात, हायड्रोस्फिअरमध्ये आढळतात आणि ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा आढळतात. दे आल्सो इंटरॅक्ट विथ दीज स्पेअर्स. आणि ते सजीव त्या वातावरणाच्या थराशी काय करतात, परस्पर संबंध असतो त्यांचा, ते इंटरॅक्ट करतात, ते समायोजन करतात त्यासोबत. दिस लिव्हिंग वर्ल्ड कंस्टिट्यूट्स द बायोस्फिअर. आणि ह्या ज्या सजीवांनी व्यापलेला जो सर्व भाग आहे या सर्व भागाला द ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड बायोस्फिअर टुगेदर कॉल्ड ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. जलावरण, शिलावरण आणि वातावरण या सर्वांमध्ये जे सजीव आढळून येतात, जी परिस्थिती आढळून येते, त्या सर्वाला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड द बायोस्फिअर. या ठिकाणी आपला हा तिसरा चॅप्टर
द लिव्हिंग अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. पृथ्वी आणि सजीवसृष्टी हा घटक आपण या भागामध्ये अभ्यासलेला आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण या पाठाचा क्वेश्चन आन्सर्स अभ्यासणार आहोत. थँक्यू.